सबंद जगात महात्मा गांधी हाडल्यान व्हडलो आमचो विजनरी असो म्हणून आमचो इंडियन देशभक्ती म्हणून तो असो सांगून ते भशेन ताणी ही वॉज अ विजनरी. एम्स म्हणू नाका, इस्रो म्हणू नाका, IIM म्हणू नाका, IIT म्हणू नाका, सगळ्यो ताणी सुरू केल्यो आनी आयज तरी आमचो देश इतलो मुखार पावला. फकत आनी हे मुखार आमचो देश जो आसा तोय तांची स्वप्नी प्रमाणे मुखार पावला मारल्यार पुरोत म्हणून हांव म्हजी देव बरें करूं म्हणून दवरता. मात्र आपले केंद्रीय मंत्री रमाकांत खलप आणि आपले विचार पार्टी अध्यक्ष, विरोधी पक्ष नेता, सगळे अधिकारी आणि मित्रांनो, नेहरूचे गुणगान करणारे अनेक किस्से अनेक वक्त्यांनी आतापर्यंत तुमच्यासमोर मांडले. आपल्याला एक लहानशे ॲडिशन करू शकता. आजच्या दिसा सहकार सप्ताह देशभर सुरू झाला. सहकार्याची बुनियाद घालणारे अमोघ असे व्यक्तिमत्व म्हणून नेहरूकडे आम्ही पळवलं. भारताची अर्थव्यवस्था ज्यावेळा आपले ब्रिटिश सोडून गेले त्यावेळा अशी परिस्थिती की भारत देशात अन्नाक मोताद जाल्ले आमचे जमतात. अशा वेळार अर्थकारणाने वेगळी दिशा, क्रांतिकारी दिशा दिवचे काम त्यांच्या हातांतल्यान घडले आणि ग्रामीण लेवल पासून राष्ट्रीय पातळीपर्यंत सहकाराचे जाळे जाणे मिळले. हजारो करोडो लाखो लोकांक उत्पादनाचे साध्य झाले आणि खऱ्या अर्थान जे जगाची वाटणी दोन विभागांत जाली, सोशलिस्ट म्हणजे कम्युनिस्ट देश लेड बाय रशिया आणि कॅपिटलिस्ट देश लेड बाय अमेरिका, यांच्या मदीं सगळें जग अशें घडून वतालें. त्या दोगांतल्यान वाट काडपाचें काम नेहरून केलें. सोशलिझम ताणें एक्सेप्ट केलो. सोशलिस्ट क्रांती जी अमेरिका रशियेन जाल्ली त्या उपरांत भारतान खऱ्या अर्थान जी क्रांती जाली तिचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू कडेन आसा. आणि अशा ह्या अद्वितीय मनशान इकॉनॉमिक स्तराचेर ही मिक्स इकॉनॉमी हाडली, राजकीय स्तराचेर नॉन अलायन्ड मुवमेंट हाडले आणि म्हणूनच जगाक आज स्थैर्य जालें. नाजाल्यार दर दिसा नवी लढाई आमकां पळोवपाक मेळटाची. गरिबी विरुद्धची लढाई ही सगळ्यांत मोठी लढाई, अशिक्षितपणाची लढाई ही सगळ्यांत दुसरी लढाई, सायंटिफिक टेम्पर लोकांना आसचो म्हणून तिणें केलें काम अशेंच अद्वितीय काम आसा. आणि म्हणूनच त्याच्या नावान जो शब्द आसा जवाहर म्हणून, जवाहर म्हणजे ज्युवेल, एक प्रकारचे रत्न. आणि नावाक सोबाशे व्यक्तिमत्व जर कोणाक लाभले तर पंडित जवाहरलाल नेहरू व्यक्तिमत्व लाभले. म्हणून खऱ्या अर्थान पंडित जवाहरलाल नेहरू इस वतन के रतन है अशा शब्दान हांव तांचो उल्लेख करीन. तर अशा ह्या व्यक्तिमत्वाचो आज 135th एनिवर्सरी बर्थ एनिवर्सरी येता. ल्हानापासून मोठ्यापर्यंत, भुरग्यांपासून, सहकार क्षेत्राच्या कार्यकर्त्यापर्यंत, शिक्षण सायंटिफिक अभ्यास करणाऱ्यापासून अवकाशात गवसणी घालणाऱ्या सायंटिस्ट पर्यंत ज्याचे व्यक्तिमत्वाशी फुलत गेले ते म्हणजे जवाहरलाल नेहरू. खऱ्या अर्थान ताणें भारत देश एकठांय दवरलो, सगळ्या जाती धर्मांक एकठांय केले आणि घटना समितीन ताणें जो ठराव मांडलो कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीत की भारताचो फ्युचर भारत कसो आसचो, भारताची घटना राजघटना कशी आसची, ते त्याचे स्पीच हे बिकेम द फाउंडेशन ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. सो इतले मोठे कार्याच्या हातून घडला. त्या व्यक्तिमत्वाचे पायीक जावपाचे भाग्य तुमकां आमकां सगळ्यांक लागता, विशेषतः काँग्रेसकारांक लागता. आणि आजच्या वेळार त्यांच्या स्मृतीक वंदन करीत आसतना हांव परमेश्वरा कडेन मागणी करीन की त्यांनी जे जे विचार जगा समोर दवरले ते फ्रुटिफाय जावचे, ते फळाक येवचे. आणि तांकां विरोध करणारे लोक सुद्दां मनापासून ताका ते तसो विरोध करणार, पण एक राजकारण म्हणून एक गोंधळ काडपाचो काम चालू आसा. तर आजच्या ह्या युगांत जवाहरलाल ही विभूती दुसरी आसूंक शकना. परत एकदा त्यांच्या स्मृतीक नमन. माता विरोधी पक्ष फुडारी बाब पिंडे आलेमांव ने आपले विचार व्यक्त केले. पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, आदले गोंयचे मुखेलमंत्री तशेंच आदले गोंयचे खासदार बाब फ्रांसिस्को सार्दिन्या, आल्दोनाचे आमदार आमचे कलीग कालूस बाब, तशेंच आदले आमचे युनियन मिनिस्टर रमाकांत भाई खलप, तशेंच सिनियर वायस प्रेसिडेंट बाब M.K. शेख,
शंभूभाऊ आणि सगळे काँग्रेस पक्षाचे अधिकारी, पत्रकार भावांनो भगिनी, सुरवातेक सगळे उलयलेले आसात, कित्याक आयचो दीस म्हाका दिसता एक हिस्ट्रीचो एक इम्पॉर्टंट दीस. आज आमी सगळे हिंगा 135th बर्थ एनिवर्सरी आमचे देशाचे महान व्यक्ती पंडित नेहरूजीची बर्थ एनिवर्सरी सेलिब्रेट करपाक आमी आज सगळे हिंगा एकठांय जालेले आसा. आनीक खास करून पंडित नेहरूजीचे कॉन्ट्रिब्युशन आमचे सगळे लिडरांनी सांगलेले आसा, and his contribution towards the state of Goa, towards our country is immense. Pandit Nehru was known for his scientific temper, as said by Amche Bhai Khalap. Anik science was his dharma, and he used various tools of technology to eradicate problems of poverty, problems of upliftment of the poor. And त्या वेळार it was not easy, as said by Carlos, for the transition from we being ruled by the dictator to democracy. पण म्हाका दिसता की his values of concern, his values for inclusiveness of India, सगळे देशाचे सगळ्या नागरिकांक एकठांय दवरपाक आमचे कॉन्स्टिट्यूशन स्थापीत जाले. आमची जी फाउंडेशन जे आहे, वेरियस इन्स्टिट्यूट्स जावन NIT, IIT, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, LIC, NIO, हे सगळे जे पण इन्स्टिट्यूट जाले, दिस वर द विजन ऑफ आर पंडित नेहरूजी. आणि खास करून ही वॉज अ स्कॉलर, ही वॉज अ डिप्लोमॅट, a great philosopher. आयचे तेगेले दोन्ही बुक जावं डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्पसेस ऑफ द वर्ल्ड आर स्टील बेस्ट सेलर्स टिल टुडे. जे विजन आमचे पंडित नेहरूजीचे आशिल्ले, खास करून गोंयकारांक एक स्पेशल आयडेंटिटी दिवपाक, खास करून ओपिनियन पोल जे जाले, नाजाल्यार आमी आज आमदार म्हणून आमकां चान्स फावो जालो, मुख्यमंत्री म्हणून जाले, MP जाले, MLA जाले, कित्याक it was because of this opinion poll. Otherwise you would have been a district somewhere in Maharashtra. It was the opportunity that Pandit Nehruji gave Goans. त्या वेळार काँग्रेसाचे सरकार आसूंक नाशिल्ले, but he gave an opportunity for Goans to choose their path. With us being recognized as a union territory, being recognized as a state, Konkani being mentioned in the 8th schedule, all these are significant things that no matter what the Bharatiya Janata Party tries and says, no matter how much they belittle, the contribution of Pandit Nehruji towards the state and towards the nation will always be remembered. Anik, it is Amka as congressman, it is a privilege that we have a family that has always stood by the principles of democracy, freedom of speech. He practiced what he preached. He did not only speak, he practiced what he preached. And today, as I pay my rich tribute to this great soul of India, and thank all of you all for coming. माता गोंय प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर आणि मार्गदर्शन करतात. देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती मनोवपाक आज आमच्या मदीं आसा गोंय राज्याचे विरोधी पक्ष फुडारी बिवली आलेमांव, गोंय प्रदेश काँग्रेस कमिटीचे आदले अध्यक्ष तसेच आदले खासदार बाब फ्रांसिस्को सार्दिना, आमचे विधानसभेचे आमदार बाब कार्लोस फरेरा, आदले केंद्रीय मंत्री भाई खलप, काँग्रेस पक्षाचे सिनियर व्हाइस प्रेसिडेंट बाब MK शेख, आमचे आदले स्पीकर शंभूभाऊ बांदेकर आणि इतर हांगा सगळे जमिल्ले पक्षाचे सगळे पदाधिकारी, महिला काँग्रेसीचे सगळे पदाधिकारी, आमचे युथ काँग्रेसीचे विंग. म्हाका दिसता ह्या महान व्यक्ती बद्दल जितले उलयता तितले कमी.
कार्लोस फरेरान उल्लेख केलो की उलोवपाक गेले जाल्यार म्हाका दिसता एक फूल दीस सुद्धा पावचो ना, एक बूक बरोवन जातलो. एक महान मनीस, एक स्कॉलर, स्टडीड अब्रॉड, जाणे एक ग्रंथ बरयलो डिस्कवरी ऑफ इंडिया. म्हाका दिसता हो प्रत्येक मनशान तो बूक वाचपाक जाय. जाल्यार ह्या महान मनशाचे विचार कितें आशिल्ले, ताजी दूरदृष्टी कितें आशिल्ली ही म्हाका दिसता तातूंतल्यान आमकां जाणीव जातली. जेन्ना भारत स्वतंत्र जाले तेन्ना एक सुई सुद्धा हांगा मॅन्युफॅक्चर जायनाशिल्ली. इकॉनॉमिक परिस्थिती जशें बाकीच्यांनी सांगल्या की अत्यंत वायट आशिल्ली. आणि असल्या परिस्थितींतल्यान जाका आमी आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया म्हणटा, म्हाका दिसता तांचे विचार, तांची दूरदृष्टी आज एकूय मनशा भितर ती ना. जाणी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जाणी IIT, जाणी इस्रो, जाणी DRDO, BHEL असले PSUs घातले तातून देश मुखार वचचो. पूण आज परिस्थिती कितें आसा, गेल्ल्या 10 वर्सांक आमी पयले जे सरकार ह्या देशान आसा, जो प्रधानमंत्री आसा तो फक्त हे सगळे विकपाक उठला. आज आमी गोंयचे उदाहरण घेवया. हांचे विचार आशिल्ले की IIT घालची म्हणून, पूण गोंय सरकार कितें करता, IITच्या नांवान गोंयच्यो जमनी विकपाक, गोंयच्यो जमनी हडप करपाक मुखार सरता. आमी पयले की वाळपय कशा मोठ्या प्रमाणात थंय प्रोटेस्ट जालो. ताज्या उपरांत सांग्यार गेले, सांग्या वयल्यान ते काणकोण पावले, काणकोणच्यान ते मागीर केपें आयले. आतां आमी आयकता की केप्यां ते स्क्रॅप जाले. पण ज्या मनशाची दूरदृष्टी आशिल्ली की ह्या देशाचो नागरीक, ह्या देशाचो युवा शिकून मुखार पावचो, देश मुखार चलचो, अशा विचाराचे हे महान व्यक्ती आशिल्ले. दुसरे, तांणी सदांच विरोधी पक्ष फुडाऱ्यान आतां सांगले की समज जर तर पंडित जवाहरलाल नेहरू जर नाशिल्ले जाल्यार कदाचित आमी एक खंयचे तरी महाराष्ट्राचे डिस्ट्रिक्ट आसताशिल्ले. जेन्ना गोंय लिबरेट जाले तेन्ना पंडित जवाहरलाल नेरून सांगले गोंयच्या जनतेक डिसायड करून कितें करपाक जाय, विलिनीकरण करपाक जाय, तुमकां सेपरेट युनियन टेरिटरी रावपाक जाय काय तुमकां स्टेट जावपाक जाय. ताणें 10 वर्साचो विंडो दिल्लो आनी सांगिल्ले गोंयच्या जनतेक डिसायड करून की गोंयचे फ्युचर कितें आसचें. म्हाका दिसता ह्या गोंय राज्याच्या सरकारान तांच्या विचाराची मातशी इल्ली बुद्धी घेवची आणि तांच्या विचाराचेर वचचें. कित्याक आज गोंयची जनता सांगता की आमचे जागे प्रोटेक्ट करा, आमची भाटां बेसां प्रोटेक्ट करा. आज आमचे युवा जे आसा तांकां नोकऱ्यो दिया. भुतानी सारखे प्रोजेक्ट, डेल्टिना सारखे प्रोजेक्ट, DLF सारखे प्रोजेक्ट गोंयची जनता सांगता नाका. गोंयची जनता सांगता जागे कन्वर्ट करू नाका. म्हाका दिसता ह्या गोंय राज्याच्या सरकारान गोंयच्या जनतेचो आवाज आयकपाक जाय आणि गोंयच्या जनतेक जे जाय ते दिवपाक जाय. आयच्या दिसा आमी हांगा सगळे जमले आणि देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूच्या जयंती दिसा म्हाका दिसता सगळे जे उलोवपी आसात तांणी विस्तारान तांचे कॉन्ट्रिब्युशन ह्या देशाक लागून गोंयाक आसत हे म्हाका दिसता तुमच्या मुखार दवरिल्ले आसा. देव बरें करूं. माता उपाध्यक्ष गुरुदास नाटेकर आणि उपकार. 135वी जवाहरलाल नेहरूची जन्मशताब्दी किंवा बर्थडे सेलिब्रेट करपा खातीर आमी हांगा जमलेले आसात. ह्या वेळार पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर, ऑपोजिशन लिडर रोहित आलेमांव, पेरेरा आमदार आणि जे बाकीच्यांनी जे नेहरू बद्दल उलयले आणि तुम्ही सगळे हांगा जावन थोड्याशे नोटीस येयले सेलिब्रेट करपा खातीर. आणि ज्या स्पिकरांनी नेहरू बद्दल उलयल्ल्या जेन्ना नेहरू जर जावंक नासलो तर भारताचे कितें जातलें आसलें, इकॉनॉमीक पॉलिसी बद्दल उलयल्ले आणि प्रत्येक भुरग्यां खातीर उलयल्ल्या, शिक्षणा खातीर उलयल्ल्या. ह्या सगळ्यांनी स्टडीज करून आपले विचार मांडले. त्या बद्दल सगळ्या स्पिकरांचे हांव आभार मानता. आणि तुम्ही हांगा छोटेशे नोटीसी दिले त्या बद्दल तुमच्या सगळ्यांचे पदाधिकारी, ऑफिस बेरर, आमच्या काँग्रेस पार्टी तर्फे हांव तुमच्या सगळ्यांचे आभार मानून हे फुडले 19 तारखेक स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधींची जयंती आसा
तुम्ही सगळ्यांनी सकाळी 10 वरांचेर अशें आयज कशें आयल्या तशेंच तुम्ही हांगा येवचें आणि या कार्यक्रमात वांटे